काय झालंय सुमित्रा? काय झालं? अगं त्या जे घडायला नाही पाहिजे तेच घडलंय. आत्या, वामन्या आणि आईल्या आपलं सगळं सामान घेऊन कायमचं घर सोडून निघून गेले. अरे पण मग त्यांना कोणी अडवलं का नाही? अडवलं रे बाबा, अडवलं. दादा त्याला म्हणला, अरे ज्या माऊलीने लहानाचं मोठं केलं तिला भेटून जा. ऐकलं नाही. त्या वामण्यावर तर जास्त जीव होता हिचा आणि तोच नालायक असं वाटला. जानकी. वामनराव किल्लेदार यांना त्यांचे राहते घर सोडण्यास भाग पाडण्यात आलं आणि हे होणारच होतं, कारण एवढ्या खालच्या थराला जाऊन राजकारण करण्याची नरसिंह किल्लेदारांची ही खूप जुनी सवय आहे. तुम्ही म्हणत असाल तर वाकणीस वाटते तितकं प्रकरण सोपं नाहीये. त्यात तिच्या मागे तिचा तो कुत्रा असेलच, जनार्दन माने. दिसतो तितका सरळ नाही तो. त्यामुळे आता मलाच काहीतरी करावं लागेल. जुने हिशोब आहेत, मला चुकते करावे लागतील. साहेब, वामन दादा कुठे? तू कधी आलीस? आताच. वामन दादा घर सोडून निघून गेले आणि त्यांना कोणीच अडवलं नाही. ज्याला माझ्याबद्दल, या घराबद्दल आपुलकी नाही, त्याला या घरात राहण्याचा अधिकारही नाही. ठीक आहे, म्हणजे आता मलाच काहीतरी करावं लागेल. म्हणजे आज नर्मदा ताई असत्या तर त्यांनी जे केलं असतं ना तेच करणार आहे आता मी. जानकी, वामनला भेटण्याचा किंवा त्याला फोन करण्याचा जरी प्रयत्न केलास तरी तुला माझी शपथ आहे, तुझ्या कुंकवाची शपथ आहे. मला आपलं एवढंच सांगायचंय की तुला तुझी जी काही राजकीय करिअर करायची आहे ती कर, पण त्यासाठी आपण घर सोडलं याचं राजकीय भांडवल कोणालाही करू देऊ नकोस. तूही करू नकोस. त्यांनी नाही इतकी वर्ष तुमचा वापर केला. आधी डोळे पुस आणि पदर खोचून कामाला लागा. कसलं काम आत्याबाई? अगं वामनला परत आणायचं. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचंही ऐकणार नाही बघतो. कामाला पेचत पाडताय. जानकी, वामन परत आल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. वामनला भेटण्याचा किंवा त्याला फोन करण्याचा जरी प्रयत्न केलास तरी तुला माझी शपथ आहे. हे एकटेच बाहेर पडले, त्यातून घरामध्ये अशी परिस्थिती. मी तुम्ही फोन नका लावू वहिनी साहेब, प्रकरण अजूनच बिघडेल. आणि साहेब एकटे नाहीयेत, त्यांच्याबरोबर मोहन आणि ड्रायव्हर सुद्धा आहे. वामन आणि अहिल्याचा खांदा, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली, ठासून भरलेला दारू गोळा, मायला डबल बार. आणि मग नेम कोणावर धरलाय? अरे एकनाला दुसरं कोण? नरसिंह दादा आणि आत्याबाई. माझ्या कुटुंबियांशी जो खेळ चालवलायस तो वेळीच थांबव, नाहीतर आमदार साहेब खूप बोललात. त्या मीडियावाल्यांनी तुमची कापडं उतरवली त्याचा जर विचार करो. युगंधरावर याला, नाहीतर जना तू बाहेर जा. आमचे जुने हिशोब आम्हीच चुकते करू. निघ. वामन दादा फक्त तुझं ऐकतील. हे काय, मी फोन लावतच होते, पण तू त्यांच्याशी लवकरात लवकर बोलली नाहीस ना तर प्रकरण हाताबाहेर जाईल. जाईल काय? गेलाय. काय म्हणालीस? काय नाही, तू तू जा आत्याबाईंजवळ बस, मी करते काहीतरी. काहीतरी नाही, त्यांना फोन कर. करते.